नमस्कार मंडळी, मी नरेंद्र चंद्रकांत रावळ आणि तुमचं पुन्हा स्वागत करतो मराठा लाईफ या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। मागचा बॅकग्राऊंड बघून तुम्हाला समजलं असेल की आम्ही गणेशोत्सवासाठी कोकणात आलेलो आहोत आणि यावेळी कोकणात येतेवेळीचा व्हिडिओ केला नाही, गेल्या वर्षी सुद्धा नाही केलेला। सो आता आलो आहोत। सो इथली दृश्य काय होतात, दिवसभरामध्ये काय घडामोडी होतात त्या सगळ्या सांगणार आहोत। मागे बघा सुरुवात झालेली आहे घडामोडींना। बंटी आपला कामासाठी धावपळ इकडे तिकडे, त्यामुळे आता व्हिडिओ खूप खास होणार आहे। नेहमीप्रमाणेच मजा येणार आहे, धमाल येणार आहे। गणेशोत्सवामध्ये कोकणातली मजा काय असते हे तुम्हाला काय वेगळी सांगायला नको आहे। सो बघूया आता काय या व्हिडिओमध्ये होणार आहे। डेली ब्लॉग होणार आहे, पण बघूया दिवसभरातल्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे, त्याचा आनंद घ्या। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा। कुठे जायचं आपल्याला? आम्ही विहिरीवर चाललो, विहिरीवर पाणी आणायला। तर तू पण चाल, मी तू तिकडे व्यायाम करतो, ते पैसे देऊन तिकडे व्यायाम उचलतो। आम्ही व्यायाम नाही करत भावा, आपण शिकवतो। आता तुला मी हंडा कसा उचलायचा शिकवतो। पोट पुढे आले कसं कमी करायचं। अरे पण तिकडे तुम्ही पैसे देऊन वजन उचलता, इकडे वजन उचल ना। अरे आम्ही पैसे घेऊन वजन उचलायला लावतो। हा तिकडे सगळे काकी लोक। आता बघ हा रस्ता बघा मंडळी, जो पूर्वीचा रोड होता आमचं घर बघा, एकदम चेंज, टोटल चेंज झालेला आणि पूर्ण हायवे झालेला आहे हा, जो कोल्हापूरला गेलेला आहे। केवढा जबरदस्त, सगळं जबरदस्त झालाय, पण झाडं उपटून टाकली। असं झाडं लावतील परत, आणि किती स्लोप झालाय, वेगळंच सगळं झालेलं आहे। हंडा उचलायला ते म्हणतो पैसे देऊन वजन उचलता। अभी जमाना बदल गया, अभी हम पैसे लेके वजन उठवाने को बोलते। चल आता पोट कसं कमी करायचं याचा प्रात्यक्षिक गावठी उपाय बघा मंडळी, आता बंटी थ्रू आपण दाखवणार आहोत। पोट कमी कसे करावे हंडे उचलून। येस, पोट कमी करायचे उपाय, पहिला उजव्या खांद्यावर हंडा घ्यायचा आणि असं चालत 500 मीटर तरी जायचं आहे आपल्याला। काकी दुसरं अंड दे त्याच्याकडे, पोट कमी करू दे का। हा नदीवर नाही, दुर्वा काढू गेलेला। बघूया आता पुढचं काय प्लॅनिंग नाही। पाऊस मरता बघ असो, कंटाळो म्हणजे इटम नाही, कपडे सुकत नाही आमची काय। पाऊस नव्हता। हा हाय डोंबोलीत पण पाऊस नव्हतो पहिले सुरुवातीक, आता वत्ता नसतो। तो हे रवळनाथाचं मंदिर जे आपण यापूर्वी व्हिडिओमध्ये बघितलंय, तो हा रस्ता मोठा झालाय आता स्लोप मध्ये, पाष्टेवाडीत एडेगाव वाया घाडीवाडी एवढा झालाय बघा रोड, असं एकदम ओसाड। घर छोटस आणि माझ्या चिमण्या उभ्या आहेत। हाय वर पूर्ण जंगल आहे, डोंगर, पाणी वाहून व्हाळात जमा होतं। हा वाळ किती खाली होता एका पूर्वी आपण बघितलंय, आता केवढ्या वर झालाय बघ।
एक माणूस राहील उभा खाली, एवढा खोल आहे. चला सरपंच. आता आम्ही निघालो फेरफटका मारायला. काय म्हणते हा कोण? अच्छा, कोकणचा झालेला विकास, पण त्या विकासाला लागलाय कसला ध्यास. म्हणजे हा वाटत नाही एवढा वाईट केला ना रे रोड. हा, थोडासाच हे केला, एकदम वाईट केलं. ते आम्ही जरा एक्सपेरिमेंट करतोय मंडळी. कार्तिकेचा व्हाळा इकडे वाहतोय. 1 वर्ष आपण गेलेलो ना, तू मी, आपण सगळे गेलेलो नदीत व्हाळात व्हायला. खूप मोठा धबधबा असतो. आणि आज बरेच वर्षाने आम्ही इकडे आलो तसं बघायला. पाऊस येईल रे, स्लोप डेंजर परिस्थिती पावसातून चालायची. तो तिकडून आला. अरे बाबा, येस. पण हे जे पाणी आहे किंवा चिखल आहे त्याला घाण वाटत नाही, कारण ही लाल माती आहे, शुद्ध लाल माती. हो, लाल परी, लाल परी में लाल परी. खतरनाक दिसतच नाही, घर पण दिसत नाही. पुढे मारणार एकदम. एवढा हायवे तुझ्यापर्यंत पण गाडी. हा, ती माहिती आहे. रामेश्वर महाराज आहे. एक महाराजांचं मंदिर आहे आपल्या, महादेव रामेश्वर महाराज. पाऊस बघा मंडळी, कोकणातला पाऊस समोरचा दिसत नाही काय. हे कोसलो हे ऍक्च्युली दाखवतं तुम्हाला कॅमेरामधून, तेवढा इफेक्ट नाही येणार आहे, तेवढा जस्टिस नाही करणार, पण खतरनाक आहे पाऊस. हे बघा, खतरनाक म्हणजे जबरदस्त. जबरदस्तच्या पुढे जबरदस्त. हे इकडे वज्रावर आहे, जे आपण व्हिडिओ केलेला आहे. गांगोबा, सॉरी वज्रावर नाही, गांगोबा देवस्थान. जे मी तुम्हाला म्हटलेलं की 7 हंडे जमिनीखाली आहेत, तो प्रकार इथे आहे. मस्त पाऊस. तो कसं वाटतंय बंटी पावसात गाडी चालवते कोणी? जबरदस्त जबरदस्त. तांबेवाडी आलेलो आहोत आपण आता. तांबेवाडी नदीच्या पैलाडी, तांबेवाडी. कोणता रोड बोलतो? कोस्टल, पूर्ण जंगल आहे, पूर्ण डोंगर आहे, हा डोंगरी भाग आहे. त्याच्यातून असा वळणावळणाचा रस्ता म्हणजे कोस्टल रोड. आणि पाणी इथे तुम्हाला समुद्र लागेल. बघा समुद्र सुरू झालेला. समुद्र सुरू झाला. नदी बाबा, पाणी भरलंय. हे बघा, आता दुर्वा कशा काढायच्या. हा जो हाईटला घेतला असता पाहिजे होता तू जरा. मंडळी बघा, बाहेर दिसतंय, बाहेर एकदम व्हाईट. हे सगळा पाऊस आहे, काहीच दिसत नाही, एवढा पाऊस. जबरदस्त कोकणातला पाऊस, जबरदस्त, मजा येते. हा मंडळी बाबा ब्लॉग आपण असा डेली ब्लॉग असा आपण करतोय, काही त्याच्यात असं काही विशेष काय होणार नाही. पण तुम्हाला नक्कीच निसर्गाच्या सानिध्यात आमच्या गावात तुमच्या निमित्ताने दर्शन मिळेल असं काय म्हणते. बरोबर. आणि मागे बघू शकता तुम्ही, आता इथून दिसणार नाही, हे बघ तिकडे मागे नदी आहे, पूर्ण वाहते आणि लोक तरी पण कपडे धुत आहेत. ती बघा मंडळी दुर्वा काढतोय या हिरव्यागार मध्ये. दुर्वा काढायचा, एकदम फ्रेश दुर्वा. हो मंडळी बघा,
मंडळी 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 मी वाट दूर जाते. आम्ही निघालो आहोत पुन्हा एकदा वैभववाडीला. आमच्या सोबत आहेत आमचे बाळा काका आणि मया काका मया भालेकर मंडळी आपल्यासोबत आहेत, पाहुणे मंडळी. आणि आपला A1 ड्रायव्हर मॅन वन अँड ओनली बंटी. हे भालेकरांचं घर आलेलं आहे आणि आपले मंडळी इकडे सबस्क्रायबर मंडळी आहेत. मया कुठे गेले बाहेर पण बघूया आपण. असे ते माहिती आहे, तू ये ना. बाळा काका थांबलेले. मंडळी भालेकरांच्या बंटीच्या सासरवाडी आलो आपण. गणपती बाप्पाची मूर्ती सुंदर या मी बघितलेली जेव्हा आमच्या गणपतीला 16 नेसवायला आलो होतं. आमचे बाळा काका आणि तिकडे साईबाबा. कसं रूप दिसतंय बघा, एक नंबर सेम रूप मस्त. परवानू आपला एक सबस्क्रायबर आहे. व्हिडिओ मध्ये येणार ना. अरे काय लाजतोय? नाव काय तुझं? रुद्र परम. मग असं लाजायचं नाही बाबा, तुमच्या जीवावर आमचा चॅनल चालतोय. पुढे सांग ना कसा वाटतो आपले व्हिडिओ बघतोस ना. कुठचा व्हिडिओ बघितलाय? आता रिसेंटली कुठचा बघितला? बघत जावा. तू बघणार तर माझ्या व्हिडिओला चालणार. नाव काय पूर्ण तुझं? परब. रुद्र गणपत परब. नाव मस्त आहे रे रुद्र. ठीक आहे, असेच बघत राहा व्हिडिओ माझे. थँक्यू. आपण भालेकरांकडून चाललोय पुढच्या वाटेला वैभववाडीला. काही कामं आहेत 2-4 पण ते सोबत जाऊन करायचे. अशी मंडळी वेगळी होती, आता मंडळी वाढली आहेत गाडीतली. आणि मया काकाला मांडीवर बसवं लागलं. कोणाला गेला? बाळा काका दिसतच नाही. आता दिसते. सेफ मध्ये. मुंबई तर मुंबई गावचे खड्डे. इकडे बघा मंडळी वैभववाडी झालेलो आहोत आपण. लाव वैभववाडी. येस. आणि काय या होम पावसा. वैभववाडी बस स्थानक. बस दिसत नाही आहे पावसामुळे, उशीर झालेला असेल. मार्केट बाळा काकाने मी फिरतोय. वडापाव खातोय. म्हणजे एवढा मस्त पावसात गरम गरम वडापाव. दिनेश वडापाव, श्री स्वामी समर्थ. बंटी आम्हाला वडापाव खायला नंतर बघूया. आमचं मगाशी झालेलं आहे वडापाव खाऊन. आता परत दुसरा वडापाव बघूया. अच्छा इकडे बंटी दादा हॉटेल गगनगिरी. बंटी दादा वडापाव. बंटी दादा आम्हाला वडापाव खायला घालतोय परत. दादा नमस्कार. हो दादा येणार.
भाई सर्विस लगेच हा. टेस्ट बघूया मंडळी वडापावची. थोडा तिखट आहे पण चांगला. माया भाऊ वडापाव कसा आहे? कसा सांग चांगला. बंटी सम आहे यावा बरोबर. हे मागत अच्छा वडापाव खायचा असाल तर हॉटेल गगनगिरीमध्ये दाखवलेलं आपण. मंडळी आता आपण आलेलो आहोत घरी. वैभववाडीचं सगळं आटपून आणि आता गणपतीच्या आरतीची तयारी चालू आहे. बाप्पा दाखवतो तुम्हाला आमचा. हॅलो 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 ब्लॉगिंग करता येतं तिला व्हिडिओवर आता मंडळी साईदी करते साईदी बोलते. बोल बाबा बोल. तिला बघ ती बघ बोलते. कॅमेरा समोर येऊन बोलायचं. लावली बोल. ते घाली ते कसं बोलते? डोळ्याने पाहिन रूप तुझे मोरया रे बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे. आरती झालेली आहे बघितली. आमच्या जिजाने थोडीफार शूट केली. पाऊस काय थांबत नाहीये. तो सुरुवात झालाय सकाळपासून पडतो आहे. नदीला हौर आलाय. व्हाळ भरून वाहतोय. थांबायचं नाव घेत नाही. त्याचे दिवस आहेत बघा. चेर 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 चेर. तर मंडळी एक दिवस ची सांगता झालेली आहे. म्हणजे झालं आजचा दिवस संपला. बाहेर पावसामुळे काय फारसा विशेष काय करता नाही आला. अजूनही पाऊस लागतोच आहे थोडा बारीक बारीक बारीक. सकाळपासूनच्या त्या घडामोडी होत्या त्या तुम्हाला दाखवल्या. आमच्यातलं जो एक काय म्हणतात दिवसभरातला जो टाइम स्पेंड केला आम्ही तो तुमच्याबरोबर शेअर केला जेणेकरून तुम्हाला कोकणातला आस्वाद व्हिडिओच्या माध्यमातून घेता येईल म्हणून. सो व्हिडिओ थांबवतोय कारण दिवसाची सांगता होत आली आहे. उद्या पुन्हा नवीन व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करू. तोपर्यंत व्हिडिओ पाहत राहा कारण आता पुढे व्हिडिओ कोकणातले येतच जाणार आहेत. तोपर्यंत टाटा बाय बाय. देव पाठीशी आहे.